चिखला या गावी 2-3 दिवसापूर्वी जो प्रकार घडला, स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या संदर्भामध्ये जे राजकारण केलं गेलं, याचा मी निषेध व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं कोणत्याही महापुरुषाचा पुतळा उभारायचा असेल तर या संदर्भामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने 2017ला नियमावली केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या संदर्भामध्ये गाईडलाईन्स आहेत. पण कोणत्याही प्रकारचा साधा एक अर्ज न करता, कोणतीही परवानगी न घेता, कुठलीही एनओसी न घेता सदर ठिकाणी 4 फेब्रुवारीला रात्रीच्या अंधारामध्ये जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीच्या जागेत हा पुतळा बसवण्यात आला. या संदर्भामध्ये लोणार पोलीस स्टेशनने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. तहसीलदारांनी, गट विकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्र काढलं की हा जो महाराजांचा पुतळा आहे हा अटी नियमाची पूर्तता न करता बसवला गेलाय, कोणती परवानगी न मागता बसवला गेलाय, त्यामुळे तो हटवण्यात यावा. हे सगळं झालं असताना 19 तारखेला शिवजयंती तिथं साजरी झाली. गावाने मोठ्या जल्लोषात शिवजयंती साजरी केली. पण 20 तारखेला तिथं संजीवनी वाघ व त्यांच्या काही साथीदारांनी तिथं बांधकाम चालू केलं. त्याला विरोध गावातील महसूल अधिकारी असतील, तिथं पोलीस असतील आणि ग्रामस्थांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वसामान्य तोडगा काढू. परंतु त्यांनी ऐकलं नाही. त्यांच्याबाबत जी घटना घडली असेल, त्यांचा विनयभंग झाला असेल, याचा मी जाहीर निषेध करतो. या संदर्भामध्ये तिथं अनेक पोलीस अधिकारी होते, सीसीटीव्ही आहेत, याची चौकशी करून जो खरंच दोषी असेल, मग कोणत्याही बाजूचा असो, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. परंतु ज्या प्रकारे हे राजकारण पेटवलं गेलं, एका विशिष्ट समाजाला टार्गेट केलं गेलं, विशिष्ट समाजाला, वंजारी समाजाला शिवद्रोही ठरवलं गेलं, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि याच्या सगळ्यावर कळस म्हणून दुसऱ्या दिवशी ज्या जातीयवादी, मुजोर, अज्ञानी, अडाणी मनोज जरांगेंनी महाराष्ट्रामध्ये जातीवाद पेटवलाय, तो मनोज जरांगे त्या गावात गेला आणि त्यांनी तिथं जातीवादाची काडी टाकली. त्याचं भाषण आहे. आपण आता या व्हिडिओमध्ये पाहताल. पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही इथं हलवा तुम्ही. आता तुमचे जे पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का? मग तसं तुम्हाला गुंडाला ते आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषाचा आदर्श करतो. अरे आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालते आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष, आमच्या छत्रपतीबद्दल, हे तुम्हाला मागात पडेल. आता हळूहळू यांची पायरी भरत आलेली आहे. तो काय म्हणलाय, तुमचे पण महापुरुष आहेत, त्यांच्या आम्ही चौकामध्ये मोठमोठे कार्यक्रम घेतो, मग आम्ही पण बघू. आमचे शिवाजी महाराज काय तुझ्या मालकीचे आहेत? तुला काय कुलमुक्त्यार पत्र दिले, पावरापाटाने दिली? शिवाजी महाराजांवर मालकी सांगतोय? तुझी लायकी आहे का मनोज जरांगे तुझ्या जिभेतनं नाव घ्यायचं शिवाजी महाराजांचं? या महाराजांसाठी महाराष्ट्रातल्या तमाम 18 पगड जातीतल्या आलुतेदार, बलुतेदार, गोरगरिबांनी रक्त सांडलंय. भैरजी नाईक असतील, शिवा काशीद असतील, जीवा महाले असतील, मायनाक भंडारी असतील, असे कित्येक मावळे आहेत. त्याच्यामुळे स्वराज्य झालंय आणि शिवाजी महाराजांवर मालकी सांगायला लागलाय. अरे लाज वाटली पाहिजे मनोज जरांगे आणि त्याची ती सगळी पिलावळ. त्यामुळं गृह खात्याने लवकरात लवकर या मनोज जरांगेला सरळ केला पाहिजे. हा जातीवाद पेरत सुटतोय. महाराजांना एका जातीमध्ये अडकवताय तुम्ही. एका जातीची मालकी सांगताय महाराजांवर. तुमचे महापुरुष, आमचे शिवाजी महाराज, अरे वा रे वा. अरे आम्ही अभिमानाने आमच्या घरामध्ये महाराजांचे फोटो लावतो, महाराजांचं नाव घेतो. लाजा वाटून द्या, लाजा तुम्हाला.